हे आपलं स्टेट बोर्डचं, पण मला एंट्रन्सचं पण सुरू करायचं आहे. तर समजा मी जर तुमची एंट्रन्सची बॅच रोज 4:45 ला घेतली चालेल काय? चालेल सर. चालेल. चालेल सर. ज्यांना एंट्रन्स आहे त्यांनीच हे करायची फक्त बॅच. बाकीच्यांची ही रेग्युलर स्टेट बोर्डची आता चालूच आहे ती आहे, ही सगळ्यांनी करायची. ठीक आहे. आता कितीची असते आपली बॅच ही? 1:45 PM ची ऑल स्टुडंट्स. ओके. आणि ही जी बॅच आहे ही बॅच फक्त एंट्रन्स वाले जे मुलं आहेत त्यांनी करायची. ओके. तर हे आजपासूनच आपण सुरू करणार आहे, आजपासूनच. चालते. ओके. हा, चालते नाही, चालवा लागन. हा सर एंट्रन्ससाठी नवीन बुक बनवायची काय? बनवा ना, कारण की त्यात बरीचशी माहिती भेटणार आहे तुम्हाला वेगळी. क्वेश्चन आन्सर डिस्कस करत जाऊ. खूप सारा आहे माझ्या डोक्यात आता लोड नका घेऊ तुम्ही. ओके. भरपूर सारा आहे. आजपासून प्रयोग करून देऊ. चांगला दिवस आहे रथसप्तमीचा, आजपासून सुरू करून देऊ. तर आता त्या दिवशी मी तुम्हाला क्लासिफिकेशन शिकवलं होतं. कशाचं? अल्केन, हायड्रोजन. हा. तर इकडे लक्ष द्या. आता हे जे हायड्रोकार्बन आहे हे दोन प्रकारचे, इकडे लक्ष द्या. तर पहिला ॲलिफॅटिक सांगितला होता मी काल, ॲलिफॅटिक, आणि दुसरा सांगितला होता मी तुम्हाला ॲरोमॅटिक. ओके. ॲलिफॅटिक आणि ॲरोमॅटिक. आता हा जो ॲलिफॅटिक आहे, ॲलिफॅटिक हायड्रोकार्बन जो आहे, याचे आपण 3 टाईप पुन्हा केलेले आहे. ठीक आहे. अल्केन, अल्कीन आणि अल्काइन. आणि याला ॲरोमॅटिक मध्ये आपल्याला बेन्झीन पर्टिक्युलरली. ठीक आहे. आता हा तुमचा डिस्कस झाला पूर्ण. मोनो, डाय, ट्राय, टेट्रा, म्हणजेच मोनो आणि पॉली, प्रायमरी, सेकंडरी, टर्शियरी, हे सगळं यातलं संपलं होतं. ओके. आता आपण जाणार अल्किन आणि अल्काइन्स कडे आणि अरिन्स कडे. याला अरिन्स पण म्हणतो. अरिन्स. आता जसं IUPAC मध्ये हा जो अल्केन असते, अल्केन, जो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन आहे, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन, किंवा आपण त्याला एक काम करू, मोनोहॅलोजन जो आहे, मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन, यालाच आपण म्हटलेलं आहे अल्किल हलाइड. मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन, इट इज ऑल्सो कॉल्ड एज अल्किल हलाइड इन कॉमन नेम. अल्किल हलाइड हे कॉमन नेम मध्ये असते. कॉमन नेम, 2 प्रकारचे नेम असतात तुम्हाला माहित आहे. एक म्हणजे IUPAC आणि दुसरं म्हणजे कॉमन. तर कॉमन नेम मध्ये त्याला अल्किल हलाइड आपण म्हणतो, आणि IUPAC मध्ये त्यालाच आपण हॅलो अल्केन म्हणतो. हॅलो अल्केन म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल CH3Cl, पहा नावावरून समजते. क्लोरोमिथेन. एक मिनिट, मला शिकू द्या रे बाळांनो रे थोडस रे. तर हा झाला तुमचा मिथिल क्लोराइड कॉमन नेम नुसार. मिथिल क्लोराइड समजलं एक वेळा की मग ते विषय नाही आहे, मग तुम्ही हुशार आहे मला माहित आहे. हा मिथिल क्लोराइड आहे. म्हणजे पाहिजेत हे कसं आहे, ते साऊंड बघ कोणता याच्यात, मिथिल क्लोराइड, अल्किल हलाइड असा साऊंड आहे ना, मिथिल क्लोराइड, अल्किल हलाइड. तर साऊंड लक्षात घ्यायचं. हा, हॅलो अल्केन. आता याचंच नाव पण IUPAC, क्लोरो मिथेन आहे. मग क्लोरोमिथेन पहा त्या साऊंड कोणता आहे, हॅलो अल्केनचा साऊंड आहे. म्हणून अल्किल हलाइड आर ऑल्सो कॉल्ड ॲज हॅलो अल्केन. आता मी काल एक गोष्ट तुम्हाला सांगायची विसरलो, ती गोष्ट मी तुम्हाला आता सांगतो. हे जे मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन्स असतात यांचा जनरल फॉर्म्युला, आता जसं पाहिजेच एक्झाम्पल वरून आपल्याला फॉर्म्युला समजून जाते. हा मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन आहे. क्लिअर गोष्ट आहे. इट इज अ मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. बरोबर आहे माझं बोलणं?
हो सर. हा, आता याचा जनरल फॉर्म्युला ठीक आहे, हा जनरल फॉर्म्युला आहे. जीएफ म्हणजे जनरल फॉर्म्युला. हा, तर हा जीएफ म्हणजे जनरल फॉर्म्युला. आता पहा, जर समजा इथे अल्केन असता, समजा हा CH3 आणि एच असता अल्केन, तर काय लिहिलं असतं रे? CnH2n+2 बरोबर. हो. अल्केनचा जनरल फॉर्म्युला एवढा असते, आपल्याला माहिती आहे. आता हो. इथे हे लिहिलं होतं का तुम्ही? हॅलो अल्केन लिहिलं का? हा, पहा मग आता CnH2n+2 यांचा अर्थ काय होतो? यांचा अर्थ नंबर ऑफ कार्बन ऍटम्स. ओके, देन नंबर ऑफ कार्बन ऍटम्स. क्लिअर? आता मला, हा झाला अल्केनचा आहे, हा अल्किल हलाइडचा नाही. आता मला सांगा, इथचा एक हायड्रोजन काढून मी एक्स ने त्याला रिप्रेझेंट करणार आहे, रिप्लेस करणार आहे अल्काइन, आणि याला एरोमॅटिक मध्ये आपल्याला बेन्झीन पर्टिक्युलरली. ठीक आहे. आता हा तुमचा डिस्कस झाला पूर्ण. मोनो, डाय, ट्राय, टेट्रा म्हणजेच मोनो आणि पॉली, प्रायमरी, सेकंडरी, टर्शियरी, हे सगळं यातलं संपलं होतं. ओके, आता आपण जाणार अल्किन आणि अल्काइन्स कडे आणि अरिन्स कडे. याला अरिन्स पण म्हणतो, अरिन्स. आता जसं IUPAC मध्ये हा जो अल्केन असते, अल्केन जो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन आहे, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन, किंवा आपण त्याला एक काम करू, मोनोहॅलोजन जो आहे, मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन, यालाच आपण म्हटलेलं आहे अल्किल हलाइड. मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन, इट इज ऑल्सो कॉल्ड एज अल्किल हलाइड इन कॉमन नेम. अल्किल हलाइड हे कॉमन नेम मध्ये असते. कॉमन नेम, दोन प्रकारचे नेम असतात तुम्हाला माहित आहे. एक म्हणजे IUPAC आणि दुसरं म्हणजे कॉमन. तर कॉमन नेम मध्ये त्याला अल्किल हलाइड आपण म्हणतो, आणि IUPAC मध्ये त्यालाच आपण हॅलो अल्केन म्हणतो. हॅलो अल्केन म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल CH3Cl, पहा नावावरून समजते. क्लोरोमिथेन. एक मिनिट, मला शिकू द्या रे बाळा, मोरे थोडस रे. तर हा झाला तुमचा मिथिल क्लोराइड, कॉमन नेम नुसार मिथिल क्लोराइड. समजलं एक वेळा की मग ते विषय नाही, मग तुम्ही विचारा, मला माहित आहे. हा मिथिल क्लोराइड आहे, म्हणजे पाहिजेत हे कसं आहे, ते साऊंड बघ कोणता याच्यात, मिथिल क्लोराइड, अल्किल हलाइड असा साऊंड आहे ना, मिथिल क्लोराइड, अल्किल हलाइड. तर साऊंड लक्षात घ्यायचं. हा, हॅलो अल्केन. आता याचंच नाव पण IUPAC, क्लोरो मिथेन आहे. मग क्लोरोमिथेन पहा, त्या साऊंड कोणता आहे? हॅलो अल्केनचा साऊंड आहे. म्हणून अल्किल हलाइड आर ऑल्सो कॉल्ड ॲज हॅलो अल्केन. आता मी काल एक गोष्ट तुम्हाला सांगायची विसरलो, ती गोष्ट मी तुम्हाला आता सांगतो. हे जे मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन्स असतात, यांचा जनरल फॉर्म्युला, आता जसं पाहिजे एक्झाम्पल वरून आपल्याला फॉर्म्युला समजून जातो. हा मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन आहे, क्लिअर गोष्ट आहे. इट इज अ मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. बरोबर आहे माझं बोलणं? हो सर. हा, आता याचा जनरल फॉर्म्युला ठीक आहे, हा जनरल फॉर्म्युला आहे. जीएफ म्हणजे जनरल फॉर्म्युला. हा, तर हा जीएफ म्हणजे जनरल फॉर्म्युला. आता पहा, जर समजा इथे अल्केन असता, समजा हा CH3 आणि एच असता अल्केन, तर काय लिहिलं असतं रे? CnH2n+2 बरोबर. हो. अल्केनचा जनरल फॉर्म्युला एवढा असते, आपल्याला माहिती आहे. आता हो. इथे हे लिहिलं होतं का तुम्ही? हॅलो अल्केन लिहिलं का? हा, पहा मग आता CnH2n+2 यांचा अर्थ काय होतो? यांचा अर्थ नंबर ऑफ कार्बन ऍटम्स. ओके, देन नंबर ऑफ कार्बन ऍटम्स. क्लिअर? आता मला, हा झाला अल्केनचा आहे, हा अल्किल हलाइडचा नाही. आता मला सांगा, इथचा एक हायड्रोजन काढून मी
एक्स ने त्याला रिप्रेझेंट करणार आहे, रिप्लेस करणार आहे. 1 हायड्रोजन रिप्लेस बाय 1 हॅलोजन ॲटम. क्लिअर? 1 हायड्रोजन रिप्लेस बाय 1 हॅलोजन ॲटम. हा, व्हेरी गुड. 1 हॅलोजन ॲटम. म्हणून मग आता हे जे 2n+2 आहे, हायड्रोजन असते ना, 2n+2 कोण आहे? नंबर ऑफ हायड्रोजन आहे ते. हा, गुड गुड गुड. तर आता याचा काय करायचा? एक हायड्रोजन कमी केला आपण, म्हणून मग 2n+2 -1 म्हणजे 2 - 1 म्हणजे 1 असं झालं ते. म्हणून मी इथे 1 लिहितो आणि एक्स वेगळा लावला, एक्स. हा जनरल फॉर्म्युला असते अल्किल हलाइडचा. लिहून ठेवा खाली. जनरल फॉर्म्युला ऑफ अल्किल हलाइड इज CnH2n+1 X. CnH2n+1 X. आणि N इज द नंबर ऑफ कार्बन. आणि हे तर काही काम नाही याचं, हे बाकीचं जाऊ द्या. झालं क्लिअर? हो सर. हा, तर हे झालं आता तुमचं याच्याबद्दलचं. कशाबद्दलचं? अल्किल हलाइड बद्दलचं. हे राहून गेलं होतं काल, तो तुम्हाला मी सांगून दिला. आता मी जाणार आहे इकडे हॅलो अल्किन्स कडे. आता हॅलो अल्किन्सचा अर्थ काय असते? हॅलो अल्किन म्हणजे जर समजा आपण लिहा हॅलो, किंवा असं लिहा ना, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्किन. लिहा खाली हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्किन्स. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्किन्स. तर यात लिहायचं द कंपाऊंड विच इज ऑब्टेन्ड बाय रिप्लेसिंग द कंपाऊंड which is obtained by replacing 1 हायड्रोजन. आता याच्यात 1च पाहिजे आपल्याला, ठीक आहे? किंवा मग बाय रिप्लेस द कंपाऊंड विच इज ऑब्टेन्ड बाय रिप्लेसिंग हायड्रोजन ॲटम किंवा मग ॲटम्स ऑफ अल्किन by same number of halogen atoms. Halogen atom or atoms called as halogen derivative of alkene. Halogen derivative of alkene. वैभवी माझा तर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर पाठवून तो देऊन देतो मला. टेलिग्रामवर हे करायचं. ठीक आहे. येस सर. आता याचाच हा जो हे आहे, याचा तुमच्या कोर्समध्ये जे दिलेला आहे त्याच्याबद्दल मी बोलतो आता. अलिलिक, ठीक आहे, हा झाली मेन डेफिनेशन. आता त्याला अलिलिक हलाइड, अलिलिक हलाइड. झालं? आता अलिलिक हलाइडच्या आधी मी तुम्हाला अलिलिक कार्बन सांगतो. समजून पहिले अलिलिक कार्बन म्हणजे कोणता असते. आता इकडे लक्ष द्या. आता समजा हे असं आहे CH2 डबल बॉन्ड CH CH3 असा कंपाऊंड आहे.
ओके, असा कंपाऊंड आहे असा. आता आपल्याला माहिती आहे हा प्रोपीन आहे, बरोबर. हो. हो. आता मी याचा एक हायड्रोजन काढतो या कार्बनचा. सगळ्यात पहिल्यांदा तर आपण काय करू, कार्बनचं हायब्रिडायझेशन लिहून टाकू इथे. आता मला सांगा हा कोणता हायब्रिडाइज आहे रे? याचं हायब्रिडायझेशन कोणतं तुम्हाला समजायला पाहिजे पटकन. बॉन्ड कोणते sp2. बनवले त्यांनी? हा, पटकन. बॉन्ड जर सिंगल असेल तर sp3, एक डबल दोन सिंगल असेल तर sp2, एक ट्रिपल एक सिंगल असेल तर sp. हे 10 वेळा सांगून झालं माझं. त्याच्या आधारावर एक क्वेश्चन विचारला मी, तरी फक्त उत्तर नाही देऊन राहिले तुम्ही लोक. बरोबर, पटकन उत्तर आलं पाहिजे. तर हा जो कार्बन आहे हा sp2 आहे. हा कोण आहे? sp2. हा, sp2. आणि हा कोणता आहे? sp3. sp3 आहे. बरोबर आहे. आता ऐकायचं, तर अलिलिक कार्बन जो असतो ना, माझ्याकडे लक्ष द्या, अलिलिक कार्बन जो असतो हा sp3 कार्बन असतो, नेहमीसाठी लक्षात ठेवायचं. अलिलिक कार्बन इज sp3 हायब्रिडाइज कार्बन ॲटम. ओके, अलिलिक कार्बन ॲटम इज sp3 हायब्रिडाइज कार्बन ॲटम. मग कोणत्याही sp3 ला अलिलिक म्हणू शकत नाही. आता इथे सगळेचे सगळे sp3 आहे, ऑल sp3. बरोबर आहे की नाही? हो सर. म्हणून या प्रत्येकाला तुम्ही याच्यातला एकही अलिलिक नाही आहे. म्हणजे आता गडबड ही झाली की sp3 म्हणजे अलिलिक तर बरोबर आहे, पण कोणता अलिलिक? जो sp3 कार्बन, ऐका, जो sp3 कार्बन 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 डबल बॉन्ड मधल्या कार्बनला अटॅच असतो. हे दोन कार्बन जे आहे दे आर अटॅच बाय द डबल बॉन्ड. ओके, कार्बन कार्बन डबल बॉन्डला जो sp3 हायब्रिडाइज कार्बन अटॅच असतो त्याला म्हणायचं अलिलिक कार्बन ॲटम. हा जो कार्बन आहे दिस इज द अलिलिक. दिस इज अलिलिक. ओके, हो सर. चला पुन्हा सांगतो मी, लिहा पहिले. द कार्बन ॲटम, द कार्बन ॲटम, कोणता कार्बन? थांबा. द sp3 हायब्रिडाइज कार्बन attached to the carbon, attached to the double bonded carbon atom. Pair of carbon. Double bonded carbon atom called as allylic कार्बन ॲटम. आता हे परमनंट लक्षात ठेवायचं, हे मोठं कामात पडणार आहे. अलिलिक काय? कार्बन ॲटम. द sp3 हायब्रिडाइज कार्बन हा आहे तो. sp3 हायब्रिडाइज कार्बन जो कार्बन कार्बन डबल बॉन्डला अटॅच असतो त्याला म्हटलं जाते अलिलिक कार्बन. मग हे स्ट्रक्चर पण काढून ठेवा. काढा, हे असंच असतंच, आणि त्या कार्बनला नाव द्या अलिलिक. डिटेल मध्ये चाललेलो आहे मी, डिटेल मध्ये चाललेलो आहे. तुम्ही एंट्रन्स देणार आहे म्हणून मी डिटेल मध्ये चाललेलो आहे. आलं का लक्षात? ओके, आता हे संपलं. आता मला अलिलिक कार्बन माझा झाला सांगून. आता मला तुम्हाला अलिलिक हलाइड सांगायचं आहे. पहा, लक्ष द्या. अलिलिक हलाइड, अलिलिक हलाइड. आता मी समजा का हे झालं का रे, झालं का रे? हो सर. झालं सर. हो सर. हा, ऐका आता बरोबर.
आता हा अलिलिक कार्बन आहे, याचा समजा मी एक हायड्रोजन कमी केला आणि याला हॅलोजन लावला. अलिलिक कार्बनचा हायड्रोजन काढून हॅलोजन लावला. अलिलिक कार्बनचा हायड्रोजन रिप्लेस केला हॅलोजननी, बरोबर? हो सर. Yes, sir. हा, मग द किंवा लिहा दोज अल्किल अलाइड नाही म्हणू शकत आपण याला. याला असंही नाव आहे की इकडे लक्ष द्या. हे जो असते ना, आता हा होता ना मगाशी लिहिला तुम्ही अल्किन हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्किन लिहिला होता ना आपण. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्किन लिहिलं होतं ना, आता डेफिनेशन होती ना लिहिलेली. हो सर. हा, आहे सर. तिथे लिहायचं हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्किन, त्याच्या खाली त्याची डेफिनेशन लिहिली होती, त्याच्या खाली लिहा इट इज, त्या या डेफिनेशनच्या खाली नाही, ती मगाशी. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अल्केनिल हलाइड. अल्केनिल हलाइड, अल्केनिल म्हणतात त्याला. ALKENYL, अल्केनिल हलाइड. ALKENYL, अल्केनिल हलाइड. जमलं? हो सर. हो, sir. हा, नवीन माहिती भेटली हो सर. ही वाली. हो सर. हा, आता मी सांगतो तिथे लिहित चला. दोज अल्केनिल हलाइड in which one hydrogen atom of allylic carbon, one hydrogen atom of allylic carbon replaced by कशानी पटपट सांगा. replaced by halogen atom called as allylic halide. हे एक्झाम्पल आहे त्याचं. इथं मी CL करून टाकतो. ठीक आहे, नाव सांगा मला आता. फॉर एक्झाम्पल हे नाव सांगायचं. हा 1 कार्बन आहे, हा 2 आहे, हा 3 आहे. 3 क्लोरो, पहा डबल बॉन्डच्या नुसार द्यायची नंबरिंग. प्रोपीन. हा, डबल बॉन्डच्या नुसार नंबरिंग द्यायची. 3 क्लोरो प्रोपीन. 1 नाही लिहिला तरी चालते. त्याचं कारण असं की 1 असलं तर नाही लिहिला तरी चालत असते. 3 क्लोरोप्रोपीन. झालं क्लिअर? हो सर. हा, हा, चला आता हे अलिलिक संपलं. आता याच्यातलाच जर समजा सांगू समोर. हो सर, सांगा. हा, तर आता समजा अलिलिकच्या ठिकाणी आता दुसरा आला आपला विनिलिक. VINYLIC, VINY पाहिजे रे बाळगो. हा, विनिलिक. आता विनिलिक म्हणजे काय असते की डबल बॉन्डेड कार्बन जे आहे असं होतं, बरोबर? हो सर. हा, तर हे जे डबल बॉन्डेड कार्बन आहे
यातल्या ह्या डबल बॉन्डेड मधला जर एक हायड्रोजन काढला आणि त्याला हॅलोजन लावला तर हा झाला विनिलिक. हा जो कार्बन आहे विनिलिक कार्बन आहे. डबल बॉन्डेड कार्बन म्हणजे विनिलिक कार्बन. मग विनिलिक कार्बनचा जर आपण हायड्रोजन काढला आणि हॅलोजननी त्याला म्हणजे रिप्लेस केलं ते झालं तुमचं विनिलिक क्लोराईड. काय झालं? विनिलिक क्लोराईड. लिहा. कार्बन atoms join by double bond. Double bonds called as vinylic carbon atom. ओके. आता विनिलिक हलाइड विनिलिक हलाइड मध्ये लक्ष द्यायचं. विनिलिक हलाइड मध्ये काय करणार आपण तर दोज मगाशी कोणता शब्द वापरला होता आपण? दोज अल्केनिल. halide. हा, तोच अल्केनिल हलाइड म्हणजे तोच आहे ना. याचाच प्रकार आहे तो अल्काइनचा, आपला अल्किनचा. दोज अल्केनिल हलाइड in which हॅलोजन ऍटम डायरेक्ट लिहितो, एवढं डिटेल मध्ये जाऊ देत आता. हॅलोजन ऍटम अटॅच टू कोणाला? विनिलिक कार्बन ऍटम. विनिलिक कार्बन ऍटम कॉल्ड ॲज विनिलिक हलाइड. विनिलिक हलाइड. फॉर एक्झाम्पल CH2 डबल बॉन्ड CH आणि X म्हणजे Cl. म्हणजे काय रे? आता हा 1 बोला 1 क्लोरो इथिन झाला तो. विनिल क्लोराइड म्हणतात त्याला, विनिल क्लोराइड. क्लिअर? हो सर. आता हे जे टॉपिक मी तुम्हाला शिकून राहिलो आता अलिलिक विनिलिक याच्यावर मी एंट्रन्स मध्ये अधिक डिटेल मध्ये बोलणार आहे. आणखी याच्यावर डिटेल याच्या समोरचं पटलं? हा सर 2 पैकी कोणत्याही कार्बनला काढून जर हो, आपण याचाही चालते. halogen लावला हो याचाही चालते. इकडे लिहा. आता मी कसं समोरून कसं ते इकडे CL लिहिलं बरं दिसत ना. गाडी मला तुम्ही सांगा चपट्या तोंडात चांगली दिसन की अशी चांगली दिसतात? चिनी लोक चांगले दिसतात की इंडियन लोक चांगले दिसतात? इंडियन. आता ते चिनी लोक कसे असते, असा चेहरा असते त्यांचा, असा हे पहा असा चेहरा राहते आपला इंडियन लोकांचा. याच्यावर भुक्की मारली ते असं चपकून जाते की नाही, असं हे असं होऊन जाते ना ते. असे चपट्या तोंडाचे बरे दिसतात का मग चिनी लोक? नाही सर. असं चेहरा पकडला त्याचा आणा डोळ्यासमोर चेहरा आणायचा असा आणि मारली अशी फाईट. असं अंदर चालला जाते ना, पहिला आपला असा आहे. त्यांना भुक्की मारली तर असा झाला जाते अंदर त्यांचा चेहरा. मग ते जे चपट्या तोंडाचे ते बरी तरी दिसते काय? नाही सर. तेव्हा ते मधात एक गाडी आली होती रीड्स नावाची, रीड्स. तिची डिक्की बाकीच्या गाड्यांची डिक्की कशी जी बाहेर दिसते आणि तिची हो सर, डिक्की पाहिली. कशी अशी आतमध्ये होती. ती बरी दिसे का रे डिझाईन? सर होंडाची. नाही सर. हा नाही होंडाची Nano नव्हती sir. ती. सुझुकी हा. सुझुकी. सुझुकीची नव्हती, काही नका लावू. सेव्हरलेसची होती ती. सेव्हरलेसची होती ती, काही नका लावू आपल्या मनानच. मी एक्झाम्पल सांगू ना, ते ती काळ्या करून राहिली कंपन्या. नाही ना घोडे सर, गोटे. रीड सुझुकीचीच आहे. बे लाख रुपये शरद लावतो. अरे हो ना अरे सर. बर ठीक आहे. आताच तू Google वर सुझुकीची घे. तू सुझुकीची घेऊन घे जायला. सर्च करजो. सेव्हरलेसची आहे ती. रीट सुझुकीची आहे ना.
रीट्स कशाला सुझुकीची आहे? सुझुकीची आहे. सुझुकीची बनलेली मिडूक गाडीची वेगळी आहे. बीट नावाचा सुझुकीचीच आहे सर, सुझुकीचीच ती आहे. ती कोणती आहे मग ती चपटेवाली? हा रीट्स अच्छा ती कोणती बीट होती बीट समथिंग कोणती होती ती? बीट समथिंग गाडी आहे. सर ती रीड्स याची ती पण तवेरावाली तवेरावाली. बरं जाऊ दे, आपल्याला गाडी शिकायची, केमिस्ट्री शिकायची आहे. बीट गाडी बीट आणि तिचं नाव केमिस्ट्री. हा मग इकडे लक्ष द्या. याचंही केलं चालते रे. होय काय तेच नाव तो 4 वक्तू यामुळेच झालंय सगळं. पैसे नको मागू रे 1 लाख रुपये. पैसे नको मागू 1 लाख रुपये उमांशू. हा. हो सर. बर ठीक आहे. तर झालं, आलं लक्षात ये. याचा काढला तरी चालते किंवा याचा काढला तरी चालते, काही प्रॉब्लेम नाही. तर हे लिहा. आता याच्यावर मी दुपारी अधिक जास्त डिटेलमध्ये बोलणार आहे या टाईपवर. याचे सगळं तुम्हाला पद्धतशीर करून देणार आहे काय. ओके झालं? सर झालं, सीईटी साठी सर. नवीन बुक घ्यायची का? हो ना राजा, घेऊन टाक ना. काय चिल्लर प्रश्न विचारतो रे. काहीतरी प्रश्न विचारा मूर्खासारखे. अरे मोठेपणा ना बाबा. सर आता मी भांग केला, पावडर लावू काय? अरे तुझी इच्छा भावा, लाव ना तू. हा आता हॅलो अल्काइन्स, ठीक आहे. हॅलो अल्काइन्स कडे जाऊ. आता हे अल्किन झालं. मग आता तुम्ही त्या अल्किन वरून तशीच डेफिनेशन लिहून टाका त्याची पटपट. हॅलो अल्काइनची. हॅलो अल्काइन्स ची डेफिनेशन लिहा. राईट डाऊन. कशावरून? हॅलो अल्किन्स वरून. लिहा पटकन. याच्यावरून त्याची डेफिनेशन लिहा. फक्त अल्किनच्या ठिकाणी शब्द कोणता येईल? अल्काइन येईल. लिहा पटापट, अल्काइन. लिहा लवकर पटापट. सर 6 मिनिटं बाकी आहे, तुम्ही सांगून द्या. बर नाही तू लिही ना. लिहिली सर. बस मग काही विषय नाहीये. तू लिहिलं म्हणजे झालं, मला पावलं सगळं. झड़ने चाहिए, यहाँ के बाल, यहाँ के बाल झड़ने। अरे बाबा माईक बंद करा रे. काही नका लवू रे बाबा रे. ओके चला. आता वेन हॅलोजन ॲटम इज बॉन्डेड टू sp. आता मला सांगा, जे ट्रिपल बॉन्डेड कार्बन असतात त्याला आपण कोणतं म्हणू रे? कोणता कार्बन आहे हा? हायब्रिडायझेशन. SP. आणि हा पण कोणता आहे? SP. sp. बरोबर आहे. आणि घरी थोडस की नाही, सगळ्या मुलींनी मुलांनी घरी सांगा की जेव्हा म्हणा क्लास चालू असते तेव्हा बोलत नका जाऊ ना. घरच्या सगळ्या गोष्टी ऐकायला येते. बरंच नाही वाटत. तुम्ही तरी एका कोपऱ्यात जाऊन बसत जा ना बाबा, एखाद्या रूम मध्ये. तिथं आलं नाही पाहिजे कोणी तुमच्या घरचं. कारण की घरच्या लोकांना रोजची घरी बोलायची सवय राहते. इकडे राहते क्लास चालू, माईक चालू, सगळेजण ऐकतात पद्धतशीर. असं की करत नका तो. लिहा. इन हॅलो अल्काइन. इन हॅलो अल्काइन halogen atom attached to sp hybridized कार्बन ॲटम. ठीक आहे. हेच एक्झाम्पल घेऊन घेऊ. चला सांगा नाव. सीएल द्या. सीएल पटकन सांगा. क्लोरो. क्लोरो. 2 कसा बे? 1च आहे ना तो कार्बन. हा 1 राहील ना. क्लोरो. इकडून नंबरिंग नाही करशील काय? 1 2 क्लोरो. सर ब्लर दिसून राहिलं का रे? नाही. 4 वाजता ना डाटा प्रॉब्लेम असेल तरी सांगतो. कला हे करा पटकन लिहा. किती वेळ अजून? फायबर पटकन. 3 3 मिनिट आहे.
हो सर. 3 मिनिट 55 सेकंड हा हा चला 4 मिनिट आहे. तर आता बेन्झिलिक. बर आता पहिल्यांदा हॅलो अरिन्स लिहा. हॅलो अरिन्स लिहा, मी सांगतो. दोज कंपाऊंड, लवकर लवकर लिहा पोरीनो. दोज कंपाऊंड विच is obtained by replacing hydrogen atomच लिहितो मी, एकच लिहितो फक्त, काय हायड्रोजन ॲटम ऑफ बेन्झिन, त्यालाच आपण म्हणतो अरिन, बाय हॅलोजन ॲटम called as हॅलो अरिन्स. फॉर एक्झाम्पल इथे एक्स, ठीक आहे. और दुसरं एक्झाम्पल, लवकर लवकर करा रे, हे डबल बॉन्डेड आहे काय, CH2X. हा झाला तुमचा अरिल हलाइड आहे हा. आणि हा जो झाला, हा झाला बेन्झिलिक हलाइड. हा अरिल हलाइड, हा बेन्झिलिक हलाइड. आता आपल्याला हे दोन्हीचे डेफिनेशन पाहायचे आहे. दोनो मोनो सबस्टिट्यूटेडच आहे, ते एकच हायड्रोजन, पण इथं डायरेक्ट त्याला अटॅच आहे बेन्झिन रिंगला. इथे मात्र बेन्झिन रिंगला डायरेक्ट अटॅच नाही. झालं ओके. सर हॅलो अल्काइन्सला अजून काय म्हणते सर? कोणाला? हॅलो अल्काइन्स. हॅलो अल्काइन्सला ना, हम्म. हॅलो अल्काइनला मी सांगतो ना तुला इंटरनलच्या बॅच मध्ये. बरं सर. हो, अजून भरपूर बोल, मी म्हटलं ना मगाशी बोलायचं आहे म्हणून अजून मला. ओके, आता याचे Yes, sir. डेफिनेशन मी तुम्हाला उद्या सांगा. तुम्ही एंटरन्स वाल्यांनी कितीला अटॅच होणार आहे? 445. 45. हा बस, हा 445. चला बाय. बाय.